हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर ज्योती मल्होत्रावर मेटानं मोठी कारवाई केली आहे। ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट हे सस्पेंड करण्यात आलं आहे। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ज्योतीची पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनासाठी पुढे आली आहे। पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिरा बतूल हिने सोशल मीडियावरती पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केलाय। ज्योती मल्होत्राने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात ही सोशल मीडियावरती पोस्ट केली होती। यामध्ये ती दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मात्र या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार असल्याचा कुठलाही उल्लेख तिने केलेला नाहीये। तर दुसरीकडे तिची मानलेली बहीण हिरा बतूल अटारी वाघा बॉर्डरवरील भारतीय सुरक्षा चौकी दाखवत असल्याचं दिसून येत आहे। हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आलाय। हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेने हेरगिरीच्या आरोपाखालील अजून एका आरोपीला अटक केली आहे। तर आरोपी हनीफवरती पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे। हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यानंतर कौशल्य ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने ज्योती मल्होत्रासोबत व्यावसायिक संबंध संपवलेले आहेत। कौशल्य ट्रिप या कंपनीने सोशल मीडियावरती ज्योतीसोबत कोलॅबोरेशन केलं होतं। कंपनीने ज्योतीसोबत तयार केलेले सर्व ट्रॅव्हल व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले। युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता देशभरातून आयएसआयच्या गुप्तहेरांचं अटक सत्र अजून सुद्धा सुरू आहे। उत्तर प्रदेश एटीएसने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करणाऱ्या गुप्तहेर शेहजादला अटक केली आहे। तर आरोपी शेहजाद हा उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी आहे। हा गुप्तहेर गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होता। याशिवाय त्याने पाकिस्तानी एजन्सीच्या एजंटलाही मदत केल्याचा आरोप आहे। हरियाणाच्या सोनीपतमधल्या एका खासगी विद्यापीठातील प्रोफेसर अली खान मेहमूदाबाद याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर त्याला अटक करण्यात आली आहे। तर अली खान याला कोर्टात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पाकिस्तानातून भारतात आयएसआय एजंटना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उत्तर प्रदेशच्या कैरानातील रहिवासी इक्बाल पाकिस्तानातील आयएसआय एजंटना प्रशिक्षण देत होता। इक्बालने या कामासाठी नोमान इलाही याला तयार केलेलं होतं। इक्बालच्या सांगण्यावरून नोमान 4 वेळा पाकिस्तानला गेल्याचा दावा त्यानं केलाय। भारत विरुद्ध पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत। पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रचार मोहीम सुरू करण्यासाठी 20 पानांचं विशेष दस्तावेज तयार केलंय। पाश्चिमात्य आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये भारताविरोधात प्रचार करण्यासाठी पाकने ही कागदपत्र तयार केली आहेत। अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला सुद्धा पाकिस्तानच्या टार्गेटवरती होता अशी माहिती मिळते आहे। भारतीय सैन्याला मिळालेल्या माहितीनुसार पाकच्या महत्त्वाच्या टार्गेटवर अमृतसर इथलं गोल्डन टेम्पल होतं। मात्र भारतीय सैन्याने पाकच्या नापाक कुरापतींना या पूर्ण होऊ दिलेल्या नाहीयेत। ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा संपलेलं नाहीये। सध्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूरचं अकराळ विक्राळ रूप अजून सुद्धा बाकी आहे असं वक्तव्य 15 इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल कार्तिक सी शेषाद्री यांनी केलंय। अमृतसर विमानतळावरती भारतीय सैन्य सतत लक्ष असून त्यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे। आकाश मिसाईल प्रणाली ही कशी काम करते असं प्रात्यक्षिक पंजाबच्या अमृतसरमध्ये भारतीय सैन्यानं दाखवलेलं आहे। L-17 एअर डिफेन्स गन आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावरती होणारे हल्ले रोखलेत। पाकिस्तानने अनेक मिसाईल या मंदिरावरती डागलेली होती। तर भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञान दाखवत पाकचे सर्व हल्ले परतवून लावले। गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादमध्ये पुन्हा ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या सामर्थ्याचा गौरव केलाय। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलची चर्चा संपूर्ण जगात होत असून मिसाईलने पाकिस्तानी एअरबेसला उद्ध्वस्त केलंय। तर ब्रह्मोस मिसाईलने चीनच्या एअर डिफेन्स सिस्टीमला उद्ध्वस्त कसं केलं असं शहा म्हणाले। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ भारतीय सैन्यानं जारी केला। यामध्ये वेस्टर्न कमांडने कशा प्रकारे पाकिस्तानी मिसाईलचे हल्ले रोखलेत हे स्पष्ट दिसतंय। पाकिस्तानच्या फतेह आणि शाहीन या मिसाईलला हवेतच रोखण्यात आल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय। भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हवाई हल्ले कसे परतवून लावलेत हे या माध्यमातून दिसतंय। भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने एक नवा व्हिडिओ जारी केलाय। या व्हिडिओमध्ये नौदलाची युद्धक्षमता, अत्याधुनिक हत्यारांची झलक या व्हिडिओमध्ये बघायला मिळते। हम किसी से कम नहीं म्हणत नौदलानं सुद्धा हा व्हिडिओ जारी केलाय। भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने आणखीन एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये भारताच्या हवाई संरक्षण गनर्सने जलद कारवाई करत पाकिस्तानने ड्रोनद्वारे केलेले हल्ले कसे परतवून लावले हे दाखवले आहे।
बंद ठेवल्याने निषेध व्यक्त केल्याने न्याय मिळतो का? देवटे मारहाण प्रकरणावरती धनंजय देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर मनोज जरांगे जी दिशा ठरवतील ती मान्य राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळेला कृषी विभागाने व्हॉट्सअॅप चॅनलचं कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय. तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित होते. केंद्राच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. जागतिक प्रश्नावर पक्षीय भूमिका घ्यायची नसते तर इकडे स्थानिक राजकारण आणू नये ही आमची भूमिका असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावरती आहेत. यावेळेला त्यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत पूजा केली आहे. यावेळेला त्यांच्यासोबत पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेही हजर होते. महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालाय. यावेळेला खासदार सुनील तटकरेंनी भाषण संपवताना मंत्री गोगावलेंची नक्कल केली आहे. गोगावले नॅपकिन वापरतात तशीच नक्कल त्यांनी भाषण संपवताना केली. विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली या मंत्री गोगावलेंनी केलेल्या आरोपाला तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. जाहीर सभेत तटकरेंनी मतांचा हिशेब मांडत गोगावलेंना उत्तर दिलेलं आहे. संयमाचा कडेलोट करण्यासाठी केलेले वेडेवाकडे आरोप सहन करणार नाही असं प्रत्युत्तर खासदार तटकरेंनी दिलंय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. काही निर्णय जिल्हा पातळीवरती होतील असंही ते म्हणाले. यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचनाही केल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही खोटी योजना आहे. लाडकी बहीण योजनेतील तरतूद अपुरी आहे आणि सरकार सर्वांना फसवत आहे. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू असा थेट इशारा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला दिलाय. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला आर्णी या राष्ट्रीय महामार्गावरील वनोजा ते मंगळूरपीर दरम्यानच्या महामार्गावर मोठे तडे गेले. त्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झालाय. महाराष्ट्र शासनाकडून 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत राबवण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यात कराड वनपरिक्षेत्रात आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. नंदुरबारमध्ये अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने भाजपाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार, सफाई, नद्यांचे घाट सफाई, नदी आरती अशा उपक्रमांचा सहभाग आहे. ठाण्याच्या शहापूरमध्ये 5 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला प्रकाश भांगरत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आंबा महोत्सवात विविध प्रजातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. बीडमध्ये विष्णू चाटेने डिस्चार्ज अर्ज मागे घेतलाय. निर्दोष असल्याचा अर्ज विष्णू चाटेने कोर्टात दाखल केलेला होता. जळगाव जिल्ह्यातील सावदा इकडे रुग्णांच्या सोयीसाठी भव्य असं नवीन ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले. मात्र रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं अशी मागणी करत शिवसेनेसह भाजपानं उपोषण केलंय. वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात वसईत तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. रायगडच्या महाड शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला नागरिकांसह सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दरम्यान रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपाच्या वतीने यवतमाळच्या पुसद तालुक्यात सिंदूर सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळेला भारत माता की जयच्या घोषणांनी असमंत दणाणून गेला. जळगावच्या सावदा रेल्वे स्थानकावरती अमृत भारत योजनेअंतर्गत यात्री सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नवीन सुविधांचा 22 मे रोजी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येतो या ॲपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. या ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. चवळमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन पाटील यांचा गौरव करण्यात आलाय. वैद्यकीय सेवेचा अभिमान आमच्या फेकरीचा गौरव या भावनेतून त्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळेला राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे. त्याने 12 भटक्या कुत्र्यांवरती विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे.
धाराशिवमध्ये रखडलेल्या रस्त्यांचं काम पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी गावकऱ्यांनी रस्त्यावरती खड्डा खोदून स्वतःला अर्ध गाडून घेत आंदोलन केलंय. यामुळे दोन्ही मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली होती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीची आवक वाढली आहे. या हळदीला प्रति क्विंटल 22,000चा दर मिळालेला आहे. ही काळी हळद संधिवात, यकृताचे रोग आणि त्वचेचे विकार यासह इतर आजारांसाठी गुणकारी आहे. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 45,633 शेतकऱ्यांना 457 कोटी 45 लाखांचं कर्ज वितरित करण्यात आलंय. अनेकांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे कर्ज देण्याची गती मंदावली आहे. उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून नदीचं पात्र अरुंद केलं जातंय. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा पुराचा धोका वाढलाय. पुराचा धोका वाढल्यामुळे बदलापूरकर चांगलेच धास्तावले. नाशिकमधील नामपूरच्या स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका महिलेवरती अंत्यविधी केल्यानंतर तिच्या अस्थी आणि राख गायब झालेली आहे. त्यामुळे अघोरी कृत्याचा हा प्रकार असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केलाय. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील धक्कादायक प्रकार समोर आला. एका 39 वर्षीय विवाहित पुरुषाने आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघेही मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत. बच्चू कडू हे आज शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला आणि चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने स्वतः बैलजोडींची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया आणि रथाला बैलजोडी जुंपण्याची प्रचलित मान्यता ही बंद होणार आहे. एकोणतीस मे ते 12 जून दरम्यान देशभरातील 700 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करणार आहेत. पुण्यातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोळीमधील नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते या इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 36,000 क्विंटल कांद्यांची आवक झाली आहे. कांद्याला सरासरी 1200 रुपयांचा दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटली आहे. दौंड बाजार समितीमध्ये 69 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. या गव्हाला सरासरी 2,700 रुपये इतका दर मिळतोय. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिंती परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर केळी पीक भुईसपाट झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. चांदवड भागात अवकाळी पावसानं कहर केलाय. वडगावातील पंगू या ठिकाणी पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ वीज पडल्यामुळे 2,000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यावेळेला वीज कोसळल्यामुळे 4 जनावरांचा मृत्यू झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कर्नाटकात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय. नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मनमाडमध्ये अवकाळी पावसानं जोर धरलाय. त्यामुळे रेल्वे स्टेशनचं छत गळू लागल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान तातडीने छत दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतात. नांदुरा शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील छप्पर उडून गेलेलं आहे. तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. सर्वसामान्यांची दाणादाण उडाली. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पालघर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीचा भाग असलेल्या राबणी भुजणीच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे त्यात काही व्यत्यय आलाय. 75% राब अवकाळी पावसामुळे भिजल्यामुळे शेतकऱ्यांपुढे भात, वरी, ज्वारी या रोपांच्या वाढीचं संकट निर्माण झालंय. जळगावात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. गुरांच्या गोठ्यावरती देखील झाड कोसळल्यामुळे गोठ्याखाली गाय दबली गेली होती. यावेळेला पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिची सुखरूप सुटका केली आहे. तर झाडं कोसळल्यामुळे वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय.
मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यभरात धुमाकूळ घातलेला असून बळीराजा हवालदिल झालाय. आजपासून पुढील 5 दिवस राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे. वाशिम जिल्ह्यातील आसेगाव जवळुका या परिसरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. सतत 7व्या दिवशी या कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. रोकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळालाय. मनमाड येवल्यासह परिसरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सलग 7व्यांदा पावसानं हजेरी लावल्यामुळे यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. पावसामुळे काही झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी जनावरं ठार झाली. मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची जपानच्या तोहोको विद्यापीठातून PhD करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. दोन्ही विद्यापीठात झालेल्या सामंजस्य करारामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा शैक्षणिक उपक्रम राबवला जाणार आहे.